विखुरले आज प्रीतीचे झाले निखारे या जीवनाचे सांगू कुणा अश्रुनयना सांगू कुणा अश्रुनयना नशिबाची रेखा कधी कळेना कुणा नशिबाची रेखा कधी कळेना कुणा ये क्या हो गया सब? किसने नजर लगे इस घर को? बाहर के जाते ही सब कुछ जल के खाक हो गया। तू का आलास इथे? अरे तुला इथे यायला नको होतं. मेरा विश्वास कीजिए भाभी जान, मैंने रमाकांत भाई का खून नहीं किया। मैं रमाकांत भाई का कातिल नहीं हूँ। आपके कदमों की कसम खाती रहता हूँ, मैंने रमाकांत भाई का खून नहीं किया। कम से कम आप तो विश्वास कीजिए मुझ पर। विश्वास? अरे विश्वास तर मी ठेवला होता त्या देवावर, पण त्यानेच माझा विश्वासघात केलाय म्हटल्यावर आता मी कोणाला दोष देणार? सारी दुनिया मुझे खूनी समझे, परवाह नहीं, पर आप कभी मुझे उस नजर से मत देखिए भाभी जान, मत देखिए। सारे लोग जानते कि भाई ने मुझे अपने बच्चों से बढ़कर प्यार किया, लेकिन आप जानते हो भाभी माँ, मैंने भी उन्हें अपने बाप से बढ़कर नहीं समझा। तुझ्या रडण्याने आता माझे पती मला परत मिळणार आहेत का? लेकिन भाभी, आपका ये हाल मुझसे कैसे लेके जाएंगे? क्या हाल करके रख दिया भाभी जान आपने? मग काय करणार? अरे यांचा देहांत झाला नाही की सगळ्या समाजाने आमच्यासाठी सारे दरवाजे बंद करून टाकले. लेकिन क्यों? म्हणतात की रमाकांतने मजुरांचे 6 लाख रुपये हडपण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वादावरून अब्दुलने रमाकांतचा खून केला. झूठ है ये सब झूठ है। ये मुझे बदनाम करने की साजिश है। कोण विश्वास ठेवणार आहे आपल्यावर? अरे त्यांना तर असंच वाटतं की ते सगळे पैसे आपणच हडपले, म्हणून आता कोणी आमच्याशी बोलायलाही तयार नाही का उधार द्यायला तयार नाहीये. या अल्लाह, मेरे मालिक सुन, तू कहीं है तो सुन एक इंसान को उसके इंसानियत के बदले में क्या देता है ये समाज? सुन, देख तमाशा देख तू अपने बंदों का, जो मेरी पूजा करते हैं, जो एक चौखट पर अपना सर रखते हैं। नाही अब्दुल, हा देव सुद्धा आपल्यासाठी आता आंधळा झालाय, बहिरा झालाय. त्याला आपली आर्थिक काही नाही ऐकू जाणार. लेकिन मैं चुप नहीं बैठूंगा भाभी जान, मैं चुप नहीं बैठूंगा जब तक के भाई के हत्यारे को ढूंढ के जमीन में जिंदा दफन नहीं किया तो तेरे चौखट पर कदम नहीं रखूंगा भाभी जान, कदम नहीं रखूंगा।
भाभी तुझे तुझे कौन के असुर उड़ाने वाले को सालों को तड़पा तड़पा के मारूंगा। अब्दुल्ला रे काय झालं रे आता माझा मुलगा कोणाला पप्पा म्हणून हाक मारे कुणाशी हट्टात करेल सांग ना नहीं भाभी आप रो मत भाभी आप रो मत। एक आंसू की कसम भाभी एक आंसू की कसम तुझे खून के आंसू रुलाने वालों को जमीन में जिंदा दफन दे किया तो खान का बच्चा ने मेरे भाई के हत्यारे को उनके किए की जब तक सजा ना दो तब तक मैं चैन से नहीं बैठूंगा। अब्दुल नाम है मेरा अब्दुल चैन से नहीं बैठूंगा। अब्दुल नवरा मेलेला 3 दिवस काय झाले नाही तर लगेच दुसरा साथीदार शोधलाय काय कमाना आलाय हो हं? आपल्या आयुष्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी आजकालच्या स्त्रिया आपल्या साथीदाराकडून नवऱ्याचा देखील खून करायला लागल्या वरना काय करशील जीव देशील माझा वक्त आने पे वो भी कर सकता हूँ मैं। पण जेव्हा हे तुमचं पाप या जगासमोर येईल तेव्हा काय म्हणेल हे जग याचा विचार नाही केला कधी आला तुम्ही या 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 बघा बघा आपल्या वहिनीचा प्रताप वहिनीचा प्रताप? काय केलं काय वहिनी? काय केलं वहिनी? हा. फक्त अरण्य उफाळून आलंय तुमच्या बहिणीचं नवरा मरून 3 दिवस काय झाले नाही तर या अब्दुल्ला घरात आणून मिठा मारत होती तुमची बहिणी प्रताप ये सब झूठ बोल रही है ये सब झूठ बोल रही है। हो बरोबर आहे ना खरं बोलणार तो ऐकत असतो दादांच्या पोटावर सपासप वार करताना तुला पाहिलं होतं तेव्हाही मीच खोटं बोलले होते. आणि आता हेच तुमचं पाप या जगासमोर रंगे हात पकडला मी तेव्हाही मीच खोटं बोलत आहे नाही का तो खुदा कसम हाथ तोड़ के रख दूंगा। एवढी हिम्मत झाली तुझी एवढी हिम्मत झाली अब्दुल तुझी हिंमत कशी झाली प्रतापच्या अंगावर जाऊन चढायची आणि खबरदार पुन्हा या घरात पाय ठेवण्याचा प्रयत्न केलास ते जा चालता हो नहीं भाभी नहीं भाभी कम से कम आप तो मुझे ऐसे मत कहिए भाभी आप किसी को मेरा सुने हुए नहीं कौन कोणी नाहीयेस तू आमचा काही संबंध नाहीये आमचा तुझ्याशी चालता होय चला जाऊंगा भाभी जान आखिर मुझ जैसे अनाथ को किसी को अपना कहने का क्या हक है? चला जाऊंगा नहीं आऊंगा दोबारा चला जाऊंगा भाभी चला जाऊंगा हो बघा ना काय तमाशा चाललाय बघा छी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं वाटतं 1 मिनिट सुद्धा इथे थांबायची इच्छा होत नाही आता माझी नाही वैजंती अगं मी हात जोडते प्रेमाने बांधलेला माझ्या या घरट्याला अशी आग नको लावूस गं. अगं बाई म्हणजे मी आग लावतोय तुझ्या घराला काही हात बिडाय की नाही जीवाला म्हणजे तुला काय म्हणायचं काय ग तुला जर तुझ्या घराची एवढीच काळजी होती तर परपुरुषाला घरात आणून मिठा मारताना तुला लाज नाही वाटली नाही वैजंती
ह्या घरात का देव माणसाचा वास नांदत होता म्हणजे इथं एक मीच तरी थांबायची इच्छा होत होती पण आता नाही. प्रताप, अरे नाही, तुझी वहिनी इतकी नीच पापी नाहीये रे की तुझ्या भावाच्या नावाला कलंक लावून गेली. अरे अरे तुझी वहिनी सारं आयुष्य पांढऱ्या कपाळाने जगेल पण तिच्या चारित्र्यावर कधी कलंक नाही ओढून घेणार. वहिनी आता वहिनी तरी म्हणण्याच्या लायकीची उरलीस का तू? हो त्या साल्यासोबत आहे अशी आता आणि आता आम्ही इथं राहणार नाही म्हटलं तर सारं राहणंच मोकळं. हा? चल चला, आईचं दर्शन करायला आम्हाला. निघाल माझ्या लहान मुलाकडे बघून तरी आम्हाला सोडून जाऊ नको. तुला कशाची अडचण आहे ग? तो आहे ना अब्दुल, त्याच्यासोबत राहा सुखाने. चला इथून, चला. जीवनाचा खेळ सारा अर्धवटी का तुटला. जीवनाचा खेळ सारा अर्धवटी का तुटला. प्रीतीचा हा खेळ सारा, प्रीतीचा हा खेळ सारा अर्धवटी का तुटला. जीवनाचा खेळ सारा अर्धवटी का तुटला. काय झालं ग? सांग ना. तू अशी का रडतेस? नाही मम्मी, तू रडू नकोस. आपण कसेही जगू. मी आहे ना तुझ्या सोबतीला. मम्मी, मला खूप भूक लागली आहे ग. जेवायला वाढशील का? थांब, मी चालते. मम्मी, आज आपल्या घरात जेवायला भात शिल्लक आहे? काय सांगू मुन्ना तुला? आणि कसं सांगू? नाही मम्मी, तू रडू नकोस. आपण एक दिवस नाही जगले तर मरून तर नाही जगणार ना? मी काम करेन, काही करेन, लोकांची हमाली करेन. तुला कधी लोकांची आवडते नाही. मुन्ना, स्वप्न होते माझे प्रीतीचे दिवाने. स्वप्न होते माझे प्रीतीचे दिवाने. धुंद वादळाने सारे उधळून गेले. धुंद वादळाने सारे उधळून गेले. आशा संपली सारी, आशा संपली सारी. विखुरला किनारा जीवनाचा खेळ सारा अर्धवटी का तुटला. जीवनाचा खेळ सारा अर्धवटी का तुटला. बाबा चालू चालू तो चालू चालू ना खूप दिसते तुझ्यातही. मग होईल नाही तर काय? हे साहेबाच्या बंगल्यावर जावाची तयारी दिसते. भरती सर्दीच ना टणटणाट. आणि मी म्हणजे तुला काय मतलब? मी कुठे जाऊ? मला मतलब याच्यासाठी आहे, गावनात्याला मेवणी होतेस का नाही वा? पण मी म्हणते आता तुझं आणि माझं इथं काही जमू शकत नाही. मला लहानपणी तर मस्त रेड स्टीप खेळत गव्हाणी मध्ये नाही का मग मला तू कसे माझ्या मागे मागे धावत होतीस लहानपणी. पण आता नाही धावणार. बिलकुल नाही, बिलकुल म्हणजे बिलकुल नाही धावणार. एवढा फरक पडेल म्हणून वाटला नव्हता भूखरा. मग बदलला नाही तर काय? तुझी जात बदलली, कूड बदलला, हा? आणि हा जमाना सुद्धा बदलला. तुझी बदललीस मग नाही तर काय? चालू हा. तो जाऊ म्हणतो शांत्या गव्हाणीवाला. तर मग मी काय करू? तुझं काय अचार घालू? नको बोलू.
आता मी म्हणतो अशी का करते आता चालू का झाली झालं तर होऊ दे ना. हा. मला झुरते म्हणतेस मी कशाला तुला झुरणार? नाही झुरते म्हणतेस का पण मी कशाला तुला झुरणार म्हणते मी. नाही झुरतो याच्यासाठी का नात्यातून मेवणी होते म्हणून मेवणी केवढ्या कामाची राहते किती कामाची मेवणी मी म्हणते आता हे तुझं नाटक होत आहे ना, ते हा. सगळं जा विसरून. आणि नात्याने तुझी मेवणी जरी असली ना तरी आता जाऊ दे सर्व. नाही मला माहित होता म्हणा तू बेईमान होशील म्हणून तू काही घाम नाही काढू शकत थोडी ताकद लागते का त्या कामाला फको फको ना फको फको कमी ताकद लागते का फको फको ना फको तू हे काय बोलताय? मला माहित होता तू काम नाही देस म्हणून अरे तो देव त्याने का करू? त्याने माझ्या नशिबाला भोग पाडलं ना त्याने भोग पाडलं माझ्या नशिबाला एक बंड्या अगरबत्त्यानं 2 बंड्या नारळ फोडलं काहीच पाहिजे काय आता तू म्हणते साहेबाच्या घरी जातोस तर असे कर आता गाडी घोड्यावर त्यांना घेतेस तू तर आपला पेशा ड्रायव्हर बनवतात ना बाबा. नाही घंटी वाजवत आहे पण पोंगा वाजवतो असा वाजवतो पोंगा असा वाजवतो कबो कबो ना फाको मी म्हणते माझा मार्ग आहे ना तू एकदम मोकळा करून घे. आणि तू माझ्या मागे मागे येऊ नकोस. नाही जातो म्हणतेस तर जा म्हणा पण एक विचारतो हा विचार काय विचारायचं आहे तुला? एक विचार नव्हतं म्हणजे ड्रायव्हर बनव मी कशाला तुला माझा ड्रायव्हर बनवू? चल तू काही कामाची राहिलीच नाही तू काही कामाची नाही अरे पण म्हणूनच तर म्हणते की माझा रस्ता सोड. मागे 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 येऊन राहिला. ठीक आहे जा जातोस तर जा पण ठेव लक्षात ठेव आज गावात येशील गावात तुला गाव वाया जाऊ दे भको भको ना तुझ्यासारख्या येण्या करायची गरज नाही मला. चालू लक्षात ठेव काय लक्षात ठेव? नाही लक्षात ठेव मग तो शांताराम नाव आहे लक्षात ठेव त्या लालाला यायची वेळ हेच होती आता थोडा जवळजवळ आलो होतो हा आता लाला म्हणजे लाला बोबरा आता हा काय करतो पाव आपण ठीक आहे लाला ये बाबा 1 2 दर बरोबर काय मग? कुठे निघालात तुम्ही? नाही कुठे नाही गेलो होतो त्या गरीब गावाकडे वसुली करायला घरी नाही मिळाला म्हणून रिकामा छावा लागला. अहो पण मी म्हणते तुमच्यासाठी मी किती वेळची वाट बघत होते. अरे बाप्पा आता काही खरं नसे चष्म्याचा नंबर तर नाही बदल बाई तू बाई होस मुलग्यातली बाई होस का साडीतली बाई होस तुला काय करायचं त्याचा? नंबर बदलला असेल. हे बघा मी आता ना तुमच्यासाठी लावणी करते. अरे बाप्पा झाला जवानी मंदी अशा कोणत्या बाईनं नाही खेळलं ना आता केवढा फरक म्हणतो या वया वया मंदी मुलग्या वया मंदी चान्स मिळाला नाचायचा चालू तू कर आपली लावणी चालू. अहो शेटजी पण अगोदर पैसे द्या पैसे. एवढ्या अख्ख्या जवानी चान्स नाही मिळाला पण बाई चालू तर नाही लावा काही सांगता नाही नाही असं काही तुला लागेल. हा, ठेव. अहो पण एवढ्यात काय माझं भागणार का? बाई तुझ्यावर जीएसटी बीएसटी चालू केलीस का काय केलीस तुझ्यावर जीएसटी हो लागते. बर ते देतो तुझी जीएसटी देतो ग्रामपंचायत कर तुझ्यावर लावला तर तोही देतो पण कर लावणी चालू कर आधी. ही मस्त जवानी ही
जपून पाहुन आहे मी जालिम जरा जपून पाहुन हो जरा जपून पाहुन आहे मी जालिम जरा जपून पाहुन हो जरा जपून पाहुन आहे मी जालिम लंबी वाजवत नाही मी म्हणते झालं का मनाचं समाधान म्हणते बाई एवढा जीएसटी लावलीस 30% जीएसटी तुझ्यावर खर्च केली पुराच्या पुरा बाई पैसा तुझ्यावर खर्च केला आणि आमचा पुरा सत्यानाश झाला अरे बापाचे वसुली आणलो ना बाई सप्पाच्या सप्पा तुझ्यावर खर्च केला आता त्या शांतारामच्या पगार नाही दिला तर तो मोठा खराब पेटा कपड्याशिवाय ना सोडे लग्ना माणूस पहिले जास्त चले चांगला कोणती सुद्धा तुझे दात राहिले नाहीत काय दिवस बोल नको कमी नाटक कुठून गेलो आता डिलीट मारलो ना बोर्ड डिलीट मारलो मेला कुठला बाबा म्हणतात लेवल दिसे बाबाईचा पैसा तर पैसा गेला आमच्या ना उलटी फुट म्हणजे मेला बुलगा म्हणते बाबा डान्स मिळाला म्हणलं ती खराबच बाई दिसली बाबा एवढी खराब बाई पैसे गेलं पुरेच्या पुरे पैसे नेले सप्पाच्या सप्पा पैसा नेला हे गुरु मोक्षा रोग राई हे मुदा दे हे कुल मोक्षा इडा पिडा जवानी फुटलेल्या बुडगेले घेऊन जा नाही अबे बाबा मला म्हणजे
मी काय रोगी दिसतो ना रोग नाही घेऊन जा म्हणतो. साऱ्या गावामध्ये मुलको बोंबलत आहे त्याला नाही म्हणा मला म्हणून राहिला कधी तुम्ही तर माझ्या समोर बोलतो. मारबतीचा दिवस आहे मारबतीचा दिवस आहे लोक मारबत बोंबलून राहिले का म्हणून राहिले हा देखून मांसा इडा पिळा घेऊन जा के मारबत त्या बुडग्याले जवानी बुद्धी द्यायले घेऊन जा आता येतात बोलतात माझ्या जेवण कोण बोलतात तिकडे जाणार ना 11 गावकऱ्याला 11 वाजता. गावकऱ्याला म्हणा का नाही तुम्ही का तुम्ही माझ्यावर दबाव टाकता का हा लमजा मोठा खराब पोरगा. झाली वसुली झाली का अरे हो कसा झाला माहितीये का बापू वसुली बिसुली झाली पण ते नाही का मग रोगराईची मरीमा तिना सप्पाच्या सप्पा घेऊन गेला गा बापू. तिच्याचं नाव शालू असाल मला असं वाटतं रोगराईची देवी अरे बापू तुला कसं माहिती आहे बघून घेईन नाही तुम्ही बघून घेईन बापू या तुम्ही घरी चला आणि पगार देता किंवा नाही तो पवाता घरी किती पैसे आहेत चला देतो बापू देतो का देतो. झाले आता 2 महिन्याचा पगार दिला नाही तुम्ही पुढे चला मी बघून मार्केट देतो नाही याच्यात मेला आता माणूस याच्यात नाही का काही ना काही करणी होईल याचीच करणी होईल बघू. देखून वंशा पिढा पिढा असे जर बुडक्यानं जर असं धंदे केला तर समाज बिघडेल नाही का जवानी फुटली त्याने घेऊन जा पिढा पिढा देखून वंशा ओ भाई साहब अरे लोणावळा किसे 50 रुपये आइए ना भाई साहब आइए ना ओ दादा ओ भाऊ टॅक्सी लागेल का टॅक्सी अरे कशाला टॅक्सी पाहिजे मला इथंच जायचं आहे मी पायी चाललो जाईल बाबा. चल ना मी नाही येत बाबा. एसी आहे गाडीमध्ये ओ भाऊ ओ दादा टॅक्सी लागेल का टॅक्सी चला ना दादा लोणावळ्याचे फक्त 50 रुपये चला ना दादा चला ना अरे दादा मला ह्या जवळच्या सुकळीला जायचं आहे कशाला मला एसटी पाहिजे हा? त्याला 2 दिवस झाले सवारी करतो एकही सवारी मिळून नाही राहिली. ओ भाऊ ऐका का ए दादा ओ दादा चला ना ओ मॅडम चलिए ना समीर अरे तू इथे काय करतोयस कौन समीर मैं कोई आपका समीर उमीर नहीं हुआ तू समीर नाही मग कोण आहेस तू बोला ना मैडम मैं कोई आपका समीर उमीर नहीं हूँ खोटा बोलतोयस तू कितनी बार बताऊं समझ में नहीं आता क्या तू समीर नाही कोण आहेस मग तू समीर ऐक ना 1 मिनिट ऐक ना माझं म्हणणं फक्त ओ मैडम हाथ मत लगाओ कितनी बार बता चुका हूँ आपको भाई कोई समीर उमीर नहीं हूँ पागल हो रही है क्या तू समीर नाहीस ठीक आहे जाते मी जाइए ना आप कहीं भी जाए पण रे इथून कुठे जाणार पुढे मी ते नाही विचारणार तू अरे जाइए ना कहीं भी मुझे उससे क्या लेना देना ठीक आहे तुला काही लेणं देणं नाहीये तर ठीक आहे कायमची जाते मी बेली तुझी वर्षा कायमची बेली आई एम सॉरी वर्षा व्हॉट सॉरी अरे एवढ्या दुरून मी फक्त तुला भेटण्यासाठी इथवर आले आणि तू म्हणतोयस कोण वर्षा तुला ओळखत नाहीस काय करू अंगावर कपडे कसे घातलेत ना की तुला मला माझी ओळख सुद्धा सांगू शकतो ना. अरे अंगावरचे कपडे बदलले म्हणून काय माणूस बदलतो अरे प्रेमाने फक्त एकदा प्रेमाने वर्षा म्हणून हाक मारली असतीस ना तर येऊन मिठी मारली असती रे अगं तेवढी माझी आता लायकीच उरलेली नाही म्हणजे इथे नेमकं काय म्हणायचं तुला बघ ना अगं दादाचा निर्घुण खून करण्यात आला माझा दादा जेव्हापासून गेला ना तेव्हापासून रोज मी गावी जायला तडपतोय पण काय करू वर्षा अगं माझी परिस्थिती अशी आहे की मी घरी जाऊच शकत नाही किती
दुर्दैव माझा. किती दुर्दैवी माणूस आहे. समीर, अरे यार तुझी काय चूक? अरे घटना कशा घडत गेल्या की काही कळलंच नाही रे. तू नको माणूस स्वतःला दोषी. मला माहित आहे, मला माहित आहे त्या साल्या अब्दुलनंच हे खून केलं. अब्दुललाच विश्वासाने गळा घोटलाय. नाही समीर, नाही, मला यात अब्दुलची काही चूक नाही वाटत आहे. अब्दुलने खून केलाच नाहीये. पण पण अगं सारं जग तर त्यालाच दोषी मानतोय ना. अरे तू विचार कर ना, कदाचित तो दुसऱ्या समाजाचा म्हणून तू त्याच्याकडे कशा नजरेने बघतोस. अरे समीर, पण बघ ना, जो माणूस लहानपणापासून दादांसोबत राहिला, सणवार त्याने तुमच्यासोबत साजरे केले आणि आणि वहिनीला तर तो आपली ताईच मान करे, तो माणूस कोण करेल? तो दगाबाजी करेल? नाही, शक्य नाही. असंच असतं ग. ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो ना तेच खरे विश्वासघातकी ठरतात. अरे लोकांचं काय घेऊन बसलाय रे? लोक तर रस्त्यातच मजमा पडतोय आणि आगीत ते रोखण्याचा प्रयत्न ते करतातच. म्हणून काय, म्हणून आपण आपल्या माणसांना दोषी मानायचं? हे बघ, मला या सगळ्यात पाशा पुजारी दोषी वाटतोय. पाशा पुजारी? तो का म्हणून खून करेल? आणि तसही तो साडा आहे ना प्रतापचा, तो कशाला खून करेल? अरे म्हणून काय झालं, पण मला या सगळ्यात तोच दोषी वाटतोय बस. समीर, आणि हे बघ, मला सध्या तरी तुला काहीच सांगता येणार नाहीये. म्हणजे म्हणायचं काय आहे तुला? हे बघ, ते सगळं जाऊ दे. तू फक्त एकदा गावाकडे येऊन जा, म्हणजे सध्या परिस्थिती तुझ्या डोळ्यासमोर येईल. अगं काय करू? ज्या दिवशीपासून मला माहित झालं की माझ्या दादाचा खून करण्यात आला, अगं त्या दिवशीपासून मी रोज मला गावाकडे जावंसं वाटतं. पण काय करू वर्षा? अगं जिथं खाण्याचेच वांदे होत आहेत तिथं गावाकडे जाऊ तरी कसं? पण त्यासाठी टॅक्सी वगैरे चालवायची काय गरज आहे? अगं काय करू? परिस्थिती अशी आहे की प्रवासासाठी पैसे आणायचे कुठून? अगं माझ्या मित्राच्या मदतीने मी मोठ्या मुश्किलने टॅक्सी किरायाने मागलोय. कशाची कमी आहे रे मला? आणि माझा बाप काय, तो लाला शेख, तो काय सगळं सोबत नेणार आहे का? बघ काय करू? अगं 2 दिवस झाले, 2 दिवसापासून मोठमोठ्याने आवाज ओरडू मी सवारी शोधतो. अगं 10 रुपये कमवायचे तर साधी बोवणी सुद्धा करू शकलो नाही. यात मी काय करू शकते? कारण मी जर तुला पैसे दिले तर तू घेणार नाही, हे ठाऊक आहे मला. नाही वर्षा, आज मला तुझ्याकडून काही पैसे हवे आहेत. काय? ठीक आहे, हे बघ, मी तुझी मदत करते. ठीक आहे. हे बघ, पण मी जेव्हा परत करेन ना तेव्हा तुला घ्यावं लागेल. अरे हक्काने घेईन तेव्हा, कारण तेव्हा तुझी मी बायको झालेली असेल ना. अगं जेव्हा तू माझ्या आयुष्यात येतेस ना, माझं आयुष्य अगदी फुलल्यासारखं वाटतं. पण जेव्हा माझ्या गावाकडली आठवण येते ना, माझ्या दादा बहिणीची आठवण येते, माझ्या मुन्नाची जेव्हा आठवण येते ना, अगं मन अगदी उदास होऊन जाते. खरंच वर्षा, उदास होते. काय समज, काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल. मी उदास ग प्रेमाच्या बागेत, ये ना तू सखे प्रीतीच्या वाटेत. मी उदास ग प्रेमाच्या बागेत, ये ना तू सखे प्रीतीच्या वाटेत. कसला हा दुरावा आहे तुझ्या माझ्यात, कसला हा दुरावा आहे तुझ्या माझ्यात. मी उदास ग प्रेमाच्या बागेत, ये ना तू सखे प्रीतीच्या वाटेत. मी उदास ग प्रेमाच्या बागेत, ये ना तू सखे
मन का सावीस है पाहुणी आज घे समजेना काही प्यास यहाँ ती हात दे मन का सावीस है पाहुणी आज घे समजेना काही प्यास यहाँ ती हात दे एक तुझी आस ग माझ्या मनात ग विचलित आहे मन होऊ दे शांत विचलित आहे मन होऊ दे शांत पर तुम्ही येना तू माझ्या जीवनात पर तुम्ही येना तू माझ्या जीवनात मी उदास ग प्रेमाच्या बागेत येना तू सखे प्रीतीच्या वाटेत मी उदास ग प्रेमाच्या बागेत येना तू सखे प्रीतीच्या वाटेत मी उदास ग प्रेमाच्या बागेत येना तू सखे प्रीतीच्या वाटेत मी उदास ग घरात घुसण्याचं निघाचा काम नाही देवाच्या आतमध्ये गेल्यावर अरे बोलवल्या म्हणजे केव्हा देतात पगार बघा ना देतो 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 पण कसं आहे बापू थोडंसं नाही का थांबणार आज नाही देत किती दिवस थांबू पुढच्या वर्षी द्याल का याच वेळेवर याच दिवशी तोपर्यंत थांबलं तर मोठा बाका होईल आणि त्या बगीच्यातल्या गोष्टी वर्षाताईच्या कानावर जर घातलं तर मोठा बातकाच होईल शांताराम, तुला भरोसा नाही का आहे बरोबर बगीचा. नको सांगू ना बापू नको नको म्हणू बापू तू जसा म्हणशील तसा मी करेन मग त्या लवकर पगार द्या बापू काय झाला माहित आहे का हा. कपाटामध्ये 5,000चा बंडल ठेवलं ठेवल्या म्हणजे कोणी येते का नाही ठेवलं तर तो बंडल कपाटाला खाल्लं का हवेला उडून गेला तो समजेल काय बापू मला म्हणजे कपाट म्हणजे शालूच असाल कपाट म्हणजे शालूच असाल ते सोड शालू बिलीची गोष्ट सोड 2 महिन्याचा पगार पूर्ण झाला ना 3रा महिना आता भरत आला पगार जर दिल्या नाही तर तुमचा भांडा फुटला म्हणून समजा अशी गोष्ट आहे का हो. हे अशी गोष्ट आहे का हो. आत्ता जातो आणि तुझ्या पहिले पगार कर लक्षात ठेवा तोपर्यंत मी चाकरी करतो घराची चिंता करायचं काम नाही हो. असं कसं नाही देईल रे दिल्याशिवाय राही नाही बाबा वर्षात नाही लवकरच आल्या ना अटकलं काम लवकर हा आठवण नाही तर का उरकच बोलती ना भको भको ना भको भको आणि तुझी बडबड सुरू. बरं आई अरे तू सुद्धा गेला होतास ना भेटायला तिला माझ्या मेवणीला भेटायला गेलो पण का करतेस वर्षाताई मग आला कुठपर्यंत तुमचं हा आता आम्ही ना दोघे जसे जवळ 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 आलो फुसकलो अधिक डबल जवळ 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 आलो पोचकला ते काय झालं मधामध्ये बुटा आला हो अरे बुटा आला मग मला काय बाजूला झाल्याशिवाय उपायच नव्हता ना मग काय केलं रे त्या बुट्याने म्हटलं माझा चांगला परिचयाचाच होता ना मग मला बाजूला व्हावं लागलं अरे देवा फारच ठरकी आहे तो बुट्टा मग बुड्यानं केलं का बुड्याला सुटलं पाणी त्याच्या जवानीला फुटला ढीक
लगेच जवानीला फुटला ढीक. फारच फुकट आहे. वर्षा काही ढीक समजते. जवानीला फुटला ढीक. उड्याच्या मग ते माझी मेवणी हो नाव आहे शालू. तिचं सगळंच याचं चालू. बरं, काय केलं तुझ्या शालूने? तिनेही टाकला त्याच्यावर डाव केलं खायाळ. आणि मग बुड्याकडून जेवढे होते तेवढे पैसे बिचारा तो बुढा, काय झालं असेल रे त्याचं? तुझ्यासोबत त्याची सुद्धा. नाही नाही माझी भलती हालत खराब. आता तुम्ही थकले असाल, हो आराम गिराम करा नाही. हो, मी जातेच आहे. बरं ठीक आहे, मी आराम करायला जाते, तू आवाज येते. हा चांगले भांडे लंबे पाय करून झोपा. झोपायचं आहे भांडे लंबे पाय करून. आता वेळ झाली. आपणही थोडा आराम केला पाहिजे. तुमच्या रात्री चण्याची जागरी करा आणि दिवसा या वाड्याची जागरी करा. मला लपड लपड हालते वाडा. थंडीचा खोकला लावला बोलत्या. अबे आता तू कोण होत झोपड्याच्या भाज्याला. परिवार द्या का दादा? 2 रुपये 5 रुपये दे दादा. मग आपलाच कल्याण कर म्हणा. आर्थिक मागा लागला तुला तर आपलाच कल्याण कर म्हणा. तुझ्या बरोबर माझाही नाव टाकते. तुला दोघांचाही कल्याण. दादा 2-3 दिवसापासून उपाशी आहे. आता 2-3 दिवसापासून उपास आहे. तुमच्या घरी काहीच नसेल का? कन्या कुकूस उपास याव उपास याव. काही लासरण ठेवला तुझ्या बापाची काय ठेवी आहे का बे? 3 महिन्यापासून माझाच पगार नसेल. तो हरामखोर वर्णाला कारा तसा बरं द्यायला कारा माणसाच्या. चल भिकारी तुझ्या भिकाऱ्याला बंद आहे चल. काही नाही दादा, आणि भीक मागत सुद्धा नाही. आमच्या घरात काही खायला प्यायला नाही. काहीच नसेल तुमच्या. म्हणून आज अशी आमच्यावर पाडी आली. भिकारी नाही, भीक मागत नाही, काहीच खायला नाही. कोणी येते तसेच म्हणते दे रे बाबा काय त्यांच्या भाजी होत आधी झाली तो गे बाबू. आशीर्वाद लागला तुझ्या पोरा बाळाले.
माझ्या घरात घुसते आणि चोरी करून जाते. मला माझ्या घरात माझ्या परवानगीशिवाय मच्छर बी नाही घुसते. तू माझ्या घरात घुसते. ओ लाला लाला, ओ कशाला मारता त्या पोराला? बघा बघ, कशाला मारता? कशाला माझ्या मारता? घरात घुसला आणि चोरी करून पळून जात होता. हो हो, पोरगा किती छोटा आहे, किती लहान आहे. हा काय चोरी करणार बिचारा? हा लहान, हा हा लहान, मग काय? खरा बदमाश आहे. लाला 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 लाला, जरा गप्प बसा. आणि कसा गप्पा बसू मी? त्या दिवशी माझ्या घरचा 5,000चा बंडल चोरीला गेला. आज काम आहे त्यानं चोरला सांगता त्या दिवशी. काय रे बाबा, काय चोरलंस तू? चोरलंस का काही? नाही नाही काय चोरलं नाही. काही काय करणार? बॅटिंग करते आता. काय चोरलं नाही मग मागे काय लपवते ते? काय लपवते ते? काय लपवते? मला मारू नका. मी काही चोरलं नाही. मारू नका. हे बघ बेटा, तू जर खरं सांगशील ना तर मी या लालाला तुला हात सुद्धा लावू देणार नाही. बोल, काय लपवतोय? मला खरं खरं सांग. मी नाही दाखवणार. मला हात लावू नका. काय? तू नाही दाखवशील ना रे? लाला, अहो तू जरा गप्प बसा. हो मी विचारतोय नाही तर ना. माझ्यासोबत माणूस आहे. भिकाऱ्याची औलाद. ए लाला, खबरदार जर माझ्या मम्मी पप्पाला शिवायला असतं. बघा 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 बघा, असं नाही बघा. असं चरचर करून जाते. होय, करतो आम्ही शिरजोडी. ही शिरजोडी केली तर मला जेलात टाक. मार, पण मला माझ्या मम्मी पप्पाला शिव्या नको देऊ. वाह, 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 वाह. वाह, वाह, कसा बोलते तू? कसा बोलते? माझं डोकं. लाला, जरा गप्प राहा, गप्प राहा. बेटा, नाही खरं सांग. खरं सांग, काय चोरलंस तू? आणि मागे काय लपवतोयस? हा, दाखव. मला सुद्धा काय दाखवणार का? आहे ना माझ्यावर विश्वास दाखव बेटा. काय आणलं त्याच्या घरातून? दूर राहणं दिसते ना लाला. काय चोरलं? दिवसापासून उपाशी होतो. घरात काहीच खायला पाहिलं नाही. म्हणून माझी पोळी चोरली. पोरी. ए लाला, नाही झालं का समाधान? झालं? मला वाटलं की भेटली चोरी. माझ्या घरचं गोपडीप चोरला असेल. अरे बोटाला चटका लागला म्हणून बिचाऱ्याने एक कोळी आणली तुझ्या घरातून आणि त्याच्यासाठी थोड्याशा लहानपणाला तू मार बदलतोय. हा, चला, एवढ्या लहानच्या मुलाला मारताना तुला लाज नाही वाटत का? चल निघा, निघायतून. चल निघतो. निघ, क्षणाचा विलंब न करता चल निघ. निघतो ना त्याची. जा ना. बेटा नीट ठेव आणि मग खाऊन टाक, बरं का? आणि बेटा, यानंतर अशी चोरी करायची नाही. शाळा आहेस ना तू? नाही, मी चोरी करणार नव्हतो. पण भीक मागून कोणी भीक देत नाही ना, म्हणून ही आज कोणी चोरावी लागली. अरे बाबा, तुझ्या घरात कोणीच नाही का? आहे, माझी मम्मी आहे. आणि पप्पा कुठे गेले? आम्हाला सोडून खूप दूर गेले. खूप दूर गेले म्हणजे काय रे? तुझं मम्मीचं आणि पप्पांचं पटत नव्हतं का? नाही, मग? माझे पप्पा माझ्या मम्मीवर खूप प्रेम करायचे. मग? आम्हा सर्वांवर माझे पप्पा खूप प्रेम करायचे. अरे मग सोडून कसे गेले? कुणीतरी खून केला त्यांचा. काय करत होते तुझे पप्पा? युनियन लीडर होते. लीडर. साली त्या रमाकांत दरव्याची औलाद आहे. बरी गावली माझ्या हातात. रमाकांत. बेटा, तू असं कर, आजपासून मुळीच चोरी करायची नाही आणि भीक पण मागायची नाही. मग मी माझ्या मम्मीला काय जेव घालू? पप्पांचा खून झाला त्या दिवसापासून आम्ही उपाशी जाऊ. सांगतो ना मी काय करायचं ते. हे बघ, या दुनियेची रीत तुला ठाऊक नाही.
तू जर भीक मागितली ना तर कुणीही तुला भीक देणार नाही आणि चोरी केली ना तर कोणीही तुला दया दाखवणार नाही. असंच बदलतील तुला. म्हणून मी सांगतो त्याप्रमाणे करायचं. ऐकशील? करशील काम? मी सांगितलेलं काम करशील? एक काम कर, मी असं करतो, तुला पैसे देतो. गेले भरपूर आहेत. हे घे. त्याच्यात 1,500 रुपये आहे. हा, हे ठेवून घे तू खिशात. आहे खिसा आहे ना? खिशात ठेवून. आणि काय करायचं, ह्या पैशानं दारू विकत घ्यायची आणि ज्यादा पैशानं विकायची. म्हणजे तुम्हाला ती पैशाची अडचण वगैरे भासणारच नाही रे कधी. हो, ही स्वस्तात आणायची आणि दिप्तीनं विकायची. दारू काय असते? दारू काय असते? अरे दारू ही पिणाऱ्यांसाठी अमृत असते. अरे दारू विकण्यासाठी कोण कोणाला तुला मारणार आहे रे? हा, कुणी मारणार नाही. उलट त्या महालगाव चुकळीमध्ये अनेक बेवडे असले का, तेव्हा थोडी दे, गोट दे, अरे पैसे घेऊन दे म्हणून धावतील तुझ्या माग माग. उमरीला जावं लागते का नाही तर डोंग्यावरून यांना दारूसाठी. तेव्हा तुझ्याकडून पैसे घेऊन देते, दुप्पट पैसे देते, ते घ्यायचे आणि दारू विकायचे. अरे या बेवड्यांची अमृतच असते रे ती दारू. तू कधी नाही पिली नाही? तुझ्या बाबाने पण नसेल पिली नाही का? तू असं कर ना, आहे माझ्याकडे एक नीप आहे, तेव्हा तू तिची चवच घेऊन बघ. हा, पोळीसाठी चोरी केलं बिचारा. तू घे आता ही दारू घेऊन बघ. हा, घे घे. अरे अमृत आहे रे ही. अरे आवाज फक्त पहिल्या गोष्टाच्या वेळी एकदा पहिला गोष्ट पोटात गेला की दारूची वास संपली. घे 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 घे. कसं वाटते रे? गारगार वाटते ना? गारगार वाटते पोटात? घे. हा, कसं तरी वाटते का? वाटणारच वाटणारच. तू पूर्ण डोस घ्या. ये रे ये. छान छान वाटते. थोडीच बाकी आहे. घेऊन टाक घेऊन टाक घेऊन टाक. अख्खी बाटल संपली. कसं वाटतं रे? हा, भोवळ येते का? काही होणार नाही लेखा, पहिली वेळ आहे ना म्हणून, बरं का? आणि तू एक काम कर ना, वास येतो आता तुला नाही पण बाकीच्या नाही. तेव्हा असं कर की वास नको म्हणून जरा सिगरेटचा झुलका मार. म्हणजे बघ तुझ्या या दारूचा भपका दुसऱ्याला समजणार नाही. बरं का? पेटली पेटली सिगरेट पण पेटली. घे घे. असं पकडायचं आणि असं तोंडाला लावायचं आणि हळू ओढायचं.
रमाकांत जाणव्या आता 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 तुझ्या या पोराला दारू विकायला लावून तुझ्या घराच्या इज्जतीला कलंक फासायला लावणार आहे रमाकांत दरम्या साला मेला पण जप्त ठेवून गेला तुला म्हणाला होता टॅक्सी चालवता येत नसेल तर बंगल्या घाल साल्या रमाकांत आज त्याच बंगल्या पेढ्या पडून तुझ्या कुटुंबाच्या गळ्यात अटकवणार आहे मी पाशा पुजारी म्हणतात मला पाशा पुजारी रमाकांत तुला सांगितलं होतं चला माझ्या वाटेला जाशील तर तुझ्या कुटुंबावर आकाश आकाश पाशा पुजारी हिंसेचा पुजारी हिंसा तर करतो पण पुरावा सोडत असतो छोटे से बच्चे को भी नहीं बख्शा अल्लाह मेरे मालिक सुन मेरे मालिक अगर तेरे इंसाफ में इंसानियत को यही सिला मिलता है तो इस इंसानियत को जड़ से खत्म कर दूंगा मैं जड़ से खत्म कर दूंगा सारं जग म्हणते की रमाकांतचा खुनी अब्दुल आहे पण रमाकांतच्या मुलाबद्दल अब्दुलच्या मनात एवढी आस्था एवढं प्रेम का नाही जग जरी म्हणत असेल की रमाकांतचा खुनी अब्दुल आहे पण नाही रमाकांतचा खुनी अब्दुल नाही कुणीतरी वेगळाच आहे याचा शोध आता मलाच घेतला पाहिजे अरे माणूस जन्माला येतो उघडा आणि जातानाही हातात काहीच नाही पण ही स्वार्थी प्रवृत्ती केव्हा नष्ट होईल चला आता याचा शोध मलाच घ्यावा लागेल तू कुठं निघालीस तुझ्याकडेच यायला निघालो आम्ही माझ्याकडे अरे मग माझ्याकडे यायचं तर आधी कळवायचं नाही का हं? का मला माझ्याच घरी राहायला यायसाठी भीती आहे का कोणाची वैजंती अगं भीती नाही ग पण आता तू थेट बंगल्यावर गेली असतीस आणि मी तिथे भेटलो नसतो मग तुला मनस्ताप सहन नसता करावा लागला का म्हणजे कुठं बाहेर चाललास की काय तू हो बाहेरच चाललो अगं उद्या आमच्या मिल मालक असोसिएशनची मीटिंग आहे मुंबईला तेव्हा मुंबईला निघालो होतो मी आणि बंगल्याच्या चाव्या आहेत ना माझ्याकडे हव्या असतील तर आहेत हव्या म्हणजे काय हव्याच आहेत मला देतो ना पण काय रे तुम्हा दोघांचं असं अचानकपणे घराबाहेर पडणं मी काही समजू शकलो नाही समज
समज की आता आम्ही त्या घरातून नेहमीसाठीच बाहेर पडलो. पण त्या तुझ्या जाऊबाईचं काय होईल अशा ना? म्हणजे एकटी आहे, एकटी पडली आहे बिचारी. हा तिच्यावर काय ओढ होणार आहे? त्यांनी तर आपला बंदोबस्त अगोदरच करून ठेवलाय. म्हणजे मी काही समजलो नाही. कसं काय हा. आशाबाईच्या साल्या अब्दुलला त्या अब्दुलला आमच्या घरातच बिलकुल घरात घुसून त्या अश्लील चाळे करायला सुरुवात केली आहे. काय सांगतोस काय? हा आणि म्हणूनच आम्ही कायमचं त्या घरातून बाहेर पडण्याचा विचार केला. अरे वा. पण तुम्ही काही म्हणा पण तो अब्दुल आणि ती प्रतापची वहिनी म्हणजे काय देवताच म्हणा, एक सभ्यतेची देवताच. आणि ती अशी सभ्यतेची देवता ह्या इतक्या खालच्या नीच पातळीला पोहोचेल हे तर आम्हाला स्वप्नात सुद्धा खरं वाटत नाही. बघा हे चुकत्या आम्ही आपल्या उघड्या डोळ्यांनी तिला त्या अब्दुल सोबत अश्लील चाळे करताना स्वतः बघितलाय. आणि म्हणूनच हे घर सोडण्याचा आम्ही विचार केलाय. बघा मग ठीक आहे बंगल्यात राहा तुम्ही. अगदी हे घ्या बंगल्याच्या चावी. आणि जा. निघतो आम्ही. हो आणि जवाई बाबू काही लागलं तर नोकरा कमी मागून घ्या. हो. रमाकांत बर्व्या साल्या तुझ्या मरणाला 3 दिवस होत नाही. साल्या तुझ्या कुटुंबाची सारी वाटा हरप झाली. साल्या तुझ्या बायकोला आधार देणारा तो अब्दुल तो साला तुझ्याच गुणाच्या आरोपाखाली रस्ती भटकतो आहे. आणि आज तर तुझा हा सक्का भाऊ तुझ्या बायकोला लाटाळून घरा बाहेर पडलाय. झाल्या रमाकांत पैशा पुजारी म्हणतात मला. पैशा पुजारी हिंसेचा पुजारी आहे. हिंसा तर करतो पण पुरावा मात्र सोडत झाल्या रमाकांत हे सारं करून सुद्धा आज कुणी सुद्धा माझ्यावर 3 मात्र शंका घेतली नाही. साला तुझा खून केला, त्या जगाला बर्बाद केलं, पण अजूनही माझ्यावर कुणाची शंका नाही. पाशा पुजारी म्हणतात मला. पाशा पुजारी हिंसेचा पुजारी. पाशा पुजारी है तो नहीं क्या? रमाकांत भाई का खून करके उसका इल्जाम मेरे माथे पे थोपने वाला तो ये है ना? अब्दुल तू सारं ऐकलं वाटतंय. हाँ अब्दुल हाँ हाँ. रमाकांत भाई का खून मैंने ही किया. क्यों? क्या बिगाड़ा था उसने तेरा? क्या उसने तुझे अपने लिए दौलत मांगी थी या उसने तुझे लूटना चाहा था? अब्दुल त्या तुझ्या रमाकांतला खूप समजवलं मी. अरे त्याला त्या मरणाऱ्यांचे 15 लाखाचे 2 चेकही देऊ केले पण तरी त्याला मानत नव्हता. स्वतःसाठी 5 लाख मानत. 5 लाख एक्स्ट्रा झालं. शेवटी 2 लाखापर्यंत तयार झालो रे पण नाही मानला. इसीलिए तूने उसे खत्म कर डाला. अरे क्या करूं फिर मैं? मेरी फैक्ट्री जलाने को निकला साला हो. क्या करूं? लेकिन तू भूल गया पाशा. तू भूल गया कि उसका हिसाब चुकता करने वाला ये खान का बच्चा अभी बाकी है. खान का बच्चा अभी बाकी है. हे अब्दुल हे असं काय झालं गेलं सारं गंगेला मिळालं. हे म्हणजे आता का तो रमाकांत वापस येणार आहे का? किंवा तू असं कर हे 15 लाखाचे चेक माझ्या खिशात हे तू घेऊन घे ना. घे घेऊन घे.
तुम्हें तेरी ही चाल लगती है साले हरामजादे। तूने मेरे भाभी माँ के इज्जत पे कीचड़ उछाल कर उसको बदनाम करने पे मजबूर कर दिया। तूने मुझे तर तर की ठोकरें खाने पर मजबूर कर दिया। साले साले बादशाह, मैं तुझे छोड़ूंगा नहीं, मैं तुझे छोड़ूंगा नहीं बादशाह। अब मैं तो चला बॉम्बे। समझ साले, मर साले तू। साले बादशाह, बादशाह, मेरे मौला, मेरी गुजारिश है मेरे मौला, भाभी को दिया हुआ वचन पूरा नहीं कर सका मेरे मौला। मेरी गुजारिश है तुझसे, सब काम देना मेरे मौला। भाभी